नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डुक्क्यांचा रस्सा। तर हे आहेत डुक्के। हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये माती वगैरे लागलेली असते, तर आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यासाठी तुम्ही एखादा ब्रशचा सुद्धा वापर करू शकता आणि 4-5 पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे मी डुक्के 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यासाठी आपण वाटण करणार आहोत। त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं, आलं आणि लसूण ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत। आणि इथे आहे चिंचेचा कोळ, मी इथे चिंच भिजत ठेवली आहे। तर आपण वाटण करून घेणार आहोत। तर इथे आपलं वाटण तयार आहे, तुम्ही बघू शकता। हे आपलं वाटण तयार आहे। मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल आपलं टाकलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बनवलेलं वाटण। तर हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत या वाटणाला तेल सुटेल तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, आता आपलं हे वाटण शिजत आलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे। तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, थोडंसं हिंग, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि थोडा चिकन मसाला। हे सर्व आपण मिश्रण ढवळून घेऊया। आता याच्यामध्ये टाकणार आपण मसाला। याच्यामध्ये मी 2 चमचे मसाला टाकत आहे आणि हे मिश्रण आता आपण थोडंसं परतून घेऊया। हे आता आपलं शिजत आलं आहे। जर तुमचं मिश्रण जर इथे खाली चिकटत असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि ढवळून घ्यायचं। हे मिश्रण चांगले परतल्यामुळे त्याला तेल सुटते आणि आता हे आपले मिश्रण तयार झाले आहे। तुम्ही पाहू शकता, याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत डुक्के। आता यामध्ये आपण जो बनवलेला चिंचेचा कोळ आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत। आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला किती छान असा कलर आलेला आहे आणि याचा वास तो खूपच छान येतो। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ। आणि आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत आणि हे जरा थोडंसं आता आपण ढवळून घेणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे आता शिजण्यासाठी ठेवणार आहोत। चला तर मग आपण पाहूया आपला रस्सा झालेला आहे का। तर तुम्ही पाहू शकता किती छानपैकी उकळी आलेली आहे आणि आपला आता हा रस्सा तयार झालेला आहे। त्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपलं हे रस्सा तयार आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर। तर हा आपला झणझणीत डुक्क्यांचा रस्सा तयार आहे। तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।